Hello dear students. Today's topic is N-type semiconductor. We know extrinsic semiconductor. The semiconductor with impurity is called a doped semiconductor or an extrinsic semiconductor. And extrinsic semiconductor are of two types, that is N-type and P-type. So today we will discuss N-type semiconductor. When silicon or germanium crystal is doped with a pentavalent impurity such as phosphorus, arsenic or antimony, we get N-type semiconductor. म्हणजेच काय की जो प्युअर सेमीकंडक्टर आहे सिलिकॉन किंवा जर्मेनियमचा क्रिस्टल त्यामध्ये आपण जर का पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी डोपिंग केलेली असणार आहे किंवा त्यामध्ये ॲड केलेली असणार आहे such as phosphorus, arsenic or antimony. So this type of semiconductor it is called as N-type semiconductor and for negative. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की डोपिंग कोणते करायचे. डोपिंग केल्याशिवाय आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मिळत नाही. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटी ॲड करतोय याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय डोपिंग. पण आता ही जी डोपिंग आपण करत आहोत इम्प्युरिटीची ही कोणत्या टाईपची इम्प्युरिटी ॲड करायची हे आधी आपल्याला ठरवायला लागेल. सो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर का आपण यामध्ये ॲड केली तर पेंटाव्हॅलंट म्हणजेच काय की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील, राईट. सो आउटर मोस्ट ऑर्बिटचे 5 इलेक्ट्रॉन्स विथ सिलिकॉन ॲटमसोबत काय करतील 4 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन करतील आणि 1 इलेक्ट्रॉन काय करणार आहे फ्री राहणार आहे. सो इम्प्युरिटी कोणती ॲड केली आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी दॅट इज 5 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट ऑर्बिट. आउट ऑफ 5 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन इन बॉन्ड फॉर्मेशन विथ सिलिकॉन ॲटम अँड 1 इलेक्ट्रॉन इज फ्री. म्हणजेच ही इम्प्युरिटी कोणत्या टाईपची झाली यानी 1 इलेक्ट्रॉन काय केलेला आहे डोनेट केलेला आहे. सो दिस इम्प्युरिटी इज डोनर इम्प्युरिटी. अँड आता ही किती अमाऊंटमध्ये टाकायला पाहिजे हे जर का आपल्याला ठरवायचं असेल तर 1 मोल सिलिकॉन ॲटमकरिता 10⁻17 ॲटम ऑफ ॲल्युमिनियम. सॉरी इथे ॲल्युमिनियमच्या ऐवजी हवा आहे फॉस्फरस. ओके. आता या डायग्राममध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा, दाखवलं आहे की सिलिकॉनचे हे सगळे प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर होते. ठीक आहे. आता यामध्ये जो मध्ये दाखवलेला आहे फॉस्फरसचा पी. सो इथे काय केलं आहे की 1 इलेक्ट्रॉन हा आणखी आपण वेगळा कलर घेऊया. हा जो इथे 1 इलेक्ट्रॉन दिसतोय बघा मी येलो शेडमध्ये दाखवते आहे हा फ्री इलेक्ट्रॉन आहे आणि बाकी या फॉस्फरसचे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत त्यांनी काय केलेलं आहे बॉन्ड फॉर्मेशन केलेलं आहे, राईट. सो आता हे 4 इलेक्ट्रॉननी बॉन्ड फॉर्मेशन करून 1 इलेक्ट्रॉन काय राहिलेला आहे फ्री राहिलं आहे. आता ह्याचं जर का प्रमाण बघायचं झालं आपण तर कसं राहणार 10⁻6 ज्या वेळेला ॲटम्स असणार आहेत सिलिकॉनचे त्यावेळेला यामध्ये फॉस्फरसचे 1 ॲटम असणार. 1 कोण असेल 1 ॲटम फॉस्फरसचा. आणि जर का 1 मोल सिलिकॉन घेतलं 1 मोल सिलिकॉनकरिता जर का आपण बघितलं तर 6.23 मल्टिप्लाय बाय 10⁻23 म्हणजेच काय की 10⁻23 डिवायडेड बाय 10⁻6. सो आणि ही अमाऊंट 10⁻23च्या तुलनेमध्ये कशी आहे अगदी निग्लिजिबल आहे. सो 10⁻17 एवढे फॉस्फरसचे ॲटम आपण 1 मोल सिलिकॉनमध्ये ॲड करणार आहोत. ओके. सो आता क्वांटिटीसुद्धा आपल्याला माहिती झाली आहे
आता यामध्ये जी काही इम्प्युरिटी आपण ॲड केलेली आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत फ्री इलेक्ट्रॉन म्हणजेच इथे निगेटिव्ह टाईप चार्ज कॅरियर काय आहेत मेजॉरिटी आहे राईट. सो डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन व्हेरी ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ होल. बघा इथे आपण NE इज ग्रेटर दॅन NH असं दाखवलं आहे. सो NE म्हणजे काय डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ होल. आणि नंतर पुढच्या याला दाखवलं आहे की IE म्हणजेच काय करंट बाय द इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन करंट बाय दी होल. जे की आपण रूम टेम्परेचरला बघितलं होतं NE इज इक्वल टू NH असतं बरोबर. पण आता इथे इम्प्युरिटी आपण पेंटॅव्हलंट इम्प्युरिटी ॲड केली ती डोनर इम्प्युरिटी असल्यामुळे इथे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण आहेत तर फ्री इलेक्ट्रॉन. आणि फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळेच काय होत आहे NE इज ग्रेटर दॅन NH अँड देअरफोर करंट बाय द इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन करंट बाय दी होल. सो नेक्स्ट पॉईंट इज आता ही दुसरी जी काय डायग्राम दाखवली आहे इथे त्यामध्ये बघा एनर्जी लेवल दाखवलं आहे आणि व्हॅलन्स बँडमधनं ही जी काय डोनर लेवल आहे डोनर इम्प्युरिटी आपण ॲड केल्यानंतर काय होणार आहे की खालचे जे होल्स आहेत हे मायनॉरिटी आहे आणि मेजॉरिटी कोण दिसत आहेत बघा कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. सो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत इथे. फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय होणार आहे की एनर्जी इलेक्ट्रॉन म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन एनर्जी लेवल जी आहे ती कुठे असणार आहे नियर टू दी कंडक्शन बँड. नियर टू दी कंडक्शन बँड असणार आहे. बघा इथे ही जी लेवल दिसते तुम्हाला इथे लेवल दाखवलेली आहे ती लेवल म्हणजेच काय आहे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन लेवल एनर्जी लेवल क्लोज टू दी कंडक्शन बँड. दिस इज कॉल्ड एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आता याला एन टाईप सेमीकंडक्टर्स का म्हणायचं कारण इथे मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण आहेत फ्री इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन म्हणजेच काय निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स. सो निगेटिव्ह चार्ज कॅरियर्समुळे हा सेमीकंडक्टर बनलेला आहे म्हणून इथे काय म्हणणार आहोत आपण एन टाईप सेमीकंडक्टर. थँक्यू. P type of semiconductor. When silicon or germanium crystal is doped with a trivalent impurity such as boron, aluminum or indium, we get a P type of semiconductor. When silicon or germanium crystal is doped with trivalent impurity, this process is called doping process. So after this process or after this doping, we know trivalent impurity, for example aluminum, and crystal is silicon. So the dopant trivalent atom has one valence electron less than that of silicon atom because in its outermost orbit only 3 electrons. Okay, so every trivalent dopant atom shares its 3 electrons with 3 neighboring silicon atoms to form covalent bond. Three electrons form covalent bonds, but the fourth bond between silicon atom and its neighbor is not complete. The incomplete bond can be completed by another electron in the neighborhood from silicon atom. Since each donor trivalent atom can accept an electron, it is called acceptor impurity. का म्हटलं आपण याला एक्सेप्टर इम्प्युरिटी बघा ह्या इथे जी डायग्राम आपण फर्स्ट डायग्राम घेतलेली आहे या फर्स्ट डायग्राममध्ये सिलिकॉन क्रिस्टल प्युअर सिलिकॉन क्रिस्टल घेतलेला आहे आणि ॲल्युमिनियम आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी घेतलेली आहे. म्हणजेच काय की ॲल्युमिनियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असणार आहेत. 3 इलेक्ट्रॉन काय करणार ह्या जे काय नेबरहूड सिलिकॉन ॲटम्स आहेत हे बघा आता इथे इथे आणि
हे जे काही 3 आहेत 1 2 अँड धिस 3 सिलिकॉन ॲटम सोबत काय केलेलं आहे, त्यांनी बॉन्ड फॉर्मेशन केलेलं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड रेडी आहे. पण इथे बघा होल दिसतो आहे. ओके, हा जो होल आहे ही काय आहे, तिथे व्हॅकन्सी तयार झालेली आहे. ही व्हॅकन्सी काय करणार की नेबरिंग जो काही आपला सिलिकॉन ॲटम असणार आहे हा याच्याकडनं किंवा या दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेणार, म्हणजे एक्सेप्ट करणार आणि हा होल कंप्लीट करून म्हणजे इथे बॉन्ड फॉर्मेशन करणार. म्हणजेच काय, पण आता जेव्हा हा सिलिकॉन ॲटम याला एक इलेक्ट्रॉन देणार आहे तर पुन्हा तिथे व्हॅकन्सी तयार होते आहे, राईट. म्हणजेच काय की हा होल एक्सेप्ट करतो आहे. इथे ही जी इम्प्युरिटी आहे ती एक्सेप्टर इम्प्युरिटी आहे. ओके, आता ही एक्सेप्टर इम्प्युरिटी झाली आहे, पण इथे पुन्हा किती क्वांटिटीनी ती ॲड करायची हे सुद्धा बघायला पाहिजे. सेम आहे जेवढा आपण एन टाईपमध्ये घेतलेलं आहे 1 मोल सिलिकॉन ॲटमसाठी 10⁻⁴ 1 मोल करिता किती 10⁻⁷ ॲल्युमिनियम ॲटम, राईट. 10⁻⁶ सिलिकॉन करिता 1 ॲल्युमिनियम ॲटम. सो 1 मोल सिलिकॉन ॲटम करिता 10⁻⁷ ॲल्युमिनियम ॲटम एवढे आपण घेणार आहोत. म्हणजेच काय की पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आता नंबर ऑफ होल्स किती होणार 10⁻⁷ ॲटम्स, राईट. सो नंबर ऑफ होल्स ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो डेन्सिटी होल डेन्सिटी ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन डेन्सिटी, राईट. So current by the hole is very very greater than current by the electron. बरोबर. सो आता ही जी सेकंड डायग्राम आहे बघा, सेकंड डायग्राममध्ये जे दाखवलं आहे इकडे एनर्जी लेवल दाखवली आहे आणि खाली व्हॅलन्स बँड आहे, वरती कंडक्शन बँड आहे अप्पर साईडला. सो आता एक्सेप्टर जर का ही इम्प्युरिटी असणार आहे म्हणजे होल्स आहेत, होल्स हे कुठे असणार आहेत व्हॅलन्स बँडमध्ये जास्तीत जास्त. सो हे जी काय एक्स्ट्रा होल्स दिसत आहेत आपल्याला, ही जी इम्प्युरिटी ॲड करतो आहे आपण, तर तो एक्सेप्टर लेवल कुठे असेल मग क्लोज टू दी व्हॅलन्स बँड किंवा नियर टू दी व्हॅलन्स बँड, आणि ती इथे शो केलेली आहे ही इथे. ओके, त्यानंतर एनर्जी एक्स्ट्रा होल एनर्जी लेवल व्हॅलन्स बँडच्या तिथे दाखवले बघा. ह्या थर्ड डायग्राममध्ये इकडे दाखवलेली आहे आपण, जी काय थर्ड डायग्राम आहे ऑरेंज शेडमध्ये मी दाखवत आहे. व्हॅलन्स बँड, वरती कंडक्शन बँड आणि क्लोज टू दी व्हॅलन्स बँड एक्स्ट्रा होल एनर्जी लेवल दाखवली आपण. तर हे होतं पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. थँक्यू.